नमस्कार मित्रांनो, जीवनाच्या स्पर्धेत आपण सगळ्यांशी मैत्री करू शकत नाही. कधी कधी असे लोक आपल्या आयुष्यात येतात जे आपल्याला त्रास देण्यासाठी, आपले नाव खराब करण्यासाठी किंवा आपल्याला प्रगतीपासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक जाळे विणतात. अशा वेळी संतापून किंवा डोकं हरवून चालत नाही. आपण जर शांत राहून चाल खेळली तर शत्रू स्वतः तयार केलेल्या खड्ड्यात पडू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शत्रूच्या चाली ओळखून त्याला त्याच्याच जाळ्यात कसे अडकवायचे. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, त्याच्या गोष्टीला थेट विरोध करू नका. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने काही बोलते किंवा सुचवते, तेव्हा लगेच नाही म्हणून किंवा भांडून विरोध करू नका. थेट विरोध केल्यामुळे त्यांना तुमची रणनीती कळते आणि मग ते अधिक सावध होतात. त्याऐवजी त्यांच्या गोष्टी शांतपणे ऐकून घ्या आणि त्यांना असे भासून द्या की तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात. त्यामुळे ते गाफील राहतात आणि स्वतःच्या अतिउत्साहात स्वतःचे नुकसान करून घेतात. नंबर 2, स्वतःच्या योजना गुप्त ठेवा. त्रास देणारे लोक नेहमी तुमच्या पुढच्या पावलांवरती लक्ष ठेवून असतात. आपण काय करणार आहात, तुमची प्रगती कशात आहे किंवा तुमचे ध्येय काय आहे हे त्यांना कधीही कळू देऊ नका. जेव्हा तुमच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा त्यांना तुमच्या विरुद्ध कट रचण्यासाठी कोणताही आधार मिळत नाही. गुप्तता हे तुमचे सर्वात मोठं संरक्षण आहे, ज्यामुळे शत्रू अंधारात चाचपडत राहतो. नंबर 3, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. शत्रूचा मुख्य हेतू तुम्हाला भावनिकदृष्ट्या अस्थिर करणे हा असतो. जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावरती चिडलात किंवा रडलात तर तो त्यांचा विजय असतो. आपण स्वतःला इतकं शांत ठेवा की त्यांच्या कोणत्याही कृतीचा तुमच्यावरती परिणाम होत नाहीये असं त्यांना वाटलं पाहिजे. जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही विचलित होत नाही आहात तेव्हा ते स्वतःच अस्वस्थ होतात आणि रागाच्या भरात स्वतःचं विणलेल्या जाळ्यात अडकतात. नंबर 4, त्यांची कमजोरी ओळखा. प्रत्येक व्यक्तीची काहीतरी कमजोरी असते. कोणाला अहंकाराची भूक असते, कोणाला कोणत्या तरी मान्यतेची गरज असते, तर कोणाला हरण्याची भीती असते. आपण शांत राहून त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण करा. एकदा का तुम्हाला त्यांची कमजोरी कळाली की तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची गरज उरत नाही. त्यांच्या याच कमजोरीचा वापर करून तुम्ही त्यांना सहजपणे पेचात पकडू शकता. नंबर 5, सत्याला आपले सर्वात मोठे शस्त्र बनवा. खोटेपणा कितीही मोठा असला तरी तो सत्यासमोर टिकत नाही. शत्रू तुमच्याबद्दल अफवा पसरवत असेल तर त्याच्या प्रतिक्रिया खोट्याने करू नका. आपण फक्त सत्याची कास धरा आणि योग्य वेळी पुरावे सादर करा. जेव्हा तुमचे सत्य लोकांसमोर येतं तेव्हा शत्रूने रचलेल्या खोटेपणाचे जाळे त्याच्याच गळ्यात फास बनते आणि त्याची समाजातली विश्वासार्हता संपते. नंबर 6, त्यांच्यासमोर स्वतःची ताकद दाखवू नका. तुमच्याकडे किती ताकद आहे किंवा तुम्ही किती हुशार आहात याचे प्रदर्शन शत्रूसमोर करू नका. उलट त्यांना असे वाटू द्या की तुम्ही कमकुवत आहात. जेव्हा शत्रू तुम्हाला कमी लेखतो तेव्हा तो पूर्णपणे बेसावध असतो. आपण आपली खरी ताकद राखून ठेवा आणि जेव्हा ती वापरण्याची वेळ येईल तेव्हा अशा प्रकारे वापरा की समोरच्याला सावरण्याची संधीही मिळणार नाही. नंबर 7, योग्य वेळेची वाट पहा. घाईघाईत केलेली कृती अनेकदा अंगाशी येते. शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी टायमिंग खूप महत्वाचा आहे. आपण फक्त संयम ठेवा आणि शत्रूंच्या चुकांकडे लक्ष द्या. जेव्हा तो अति आत्मविश्वासात एखादी चूक करेल तेव्हाच तुमची चाल खेळा. योग्य वेळेची प्रतीक्षा करणे हाच सर्वात मोठा विजय मिळवून देणारा मार्ग आहे. मंडळी, शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवायचे म्हणजे सूड घेणं नव्हे तर स्वतःचे संरक्षण करणं आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला थेट विरोध न करता स्वतःच्या योजना गुप्त ठेवता आणि योग्य वेळेची वाट पाहता तेव्हा तो आपल्या चुकीच्या कर्मांनी स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात अडकतो. शेवटी सत्याचा मार्ग आणि तुमचा संयम हेच तुमचे सर्वात मोठा विजय मिळवून देणारे शस्त्र ठरतात.
त्यामुळे अशा लोकांमध्ये विचलित होऊ नका, तर अधिक स्मार्ट बना आणि आपल्या प्रगतीवरती लक्ष द्या. आयुष्यात त्रास देणाऱ्या लोकांशी लढताना ताकदीपेक्षा डोके वापरणे जास्त गरजेचे असते. आपण जर हे नियम पाळले तर समोरची व्यक्ती स्वतःच स्वतःच्या कर्माने अडचणीत येईल. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.